नाशिकमध्ये जाऊयात। मतमोजणी केंद्रावर नाशिकमध्ये बाचाबाची झाली। पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झालेली आहे। नाशिकमध्ये मतमोजणी सुरू होण्याआधीच असे राडे व्हायला लागलेत। संभाजीनगरमध्ये माजी महापौरांना मारहाण होते, हात तोडला जातोय त्यांचा, तर इकडे पोलीस आणि उमेदवारांमध्ये नाशिकमध्ये सुद्धा बाचाबाची झालेली आहे। नाशिकमधली दृश्य मोबाईल काही येऊ दिलं नाही ना तुम्ही असा विषय मोबाईल काही येऊ दिलं नाही ना तुम्ही असा विषय नाशिकमधली ही दृश्य आहेत। नाशिकमध्ये सुद्धा मतमोजणी केंद्रावर जाण्यावरून राडा झालेला आहे। पोलिसांची आणि उमेदवारांची बाचाबाची झालेली आहे। संभाजीनगरमध्ये तर अक्षरशः लाठीचार्ज केलेला आहे पोलिसांनी, आणि इकडे नाशिकमध्ये सुद्धा बाचाबाची झालेली आहे। मतमोजणी केंद्रावर प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी जात असताना, उमेदवार जात असताना तपासणी केली जाते, मात्र त्याआधीच केंद्रावर अशा पद्धतीनं बाचाबाची झाली। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर निकोडे यांच्याकडनं। सागर, 10 मिनिटं फक्त राहिलेत मतमोजणीला, काय हा सगळा राडा आहे, काय आक्षेप घेतला जातोय? खरं तर नाशिकच्या प्रबोधनकार ठाकरे येथील मतमोजणी केंद्रावर खरं तर मतदान प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये जी ती ही बाचाबाची झालेली आहे। ओळखपत्र जे त्याच्यावरनं आधार कार्ड आणि ओरिजिनल कागदपत्रांची मागणी जी ती पोलिसांकडनं करण्यात आली होती, मात्र जी आयोगाकडनं जे प्रमाणपत्र ओळखपत्र दिलं जातं ते आधार कार्डच्या आधारावर दिलं जातं, या अशा शब्दात जे ते मतदान प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये या ठिकाणी बाचाबाची झाली आहे। बराच काळ जो तो हा वाद या ठिकाणी राहिला आणि त्यानंतर मतमोजणी प्रतिनिधी त्यांना मध्ये सोडण्यात आलेला आहे। सागर, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतो नाशिकमधील मतमोजणी केंद्रावर बाचाबाची सुरू आहे। आता मतमोजणीला अवघे 10 मिनिटं उरलेली।